श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, तर आज होती बाळाची 12वी. माझ्या मम्मीने म्हणजेच की बाळाच्या मम्मा आजीने बाळासाठी घेतलेलं आहे स्वामीचं पेंडंट. तर सकाळी सकाळी मी बाळाची आंघोळ शेक झाल्यानंतर मी शेक घेतला. मम्मीने बाळाला आंघोळ घातली, त्याला पूर्ण पॅक करून झोपवलं आणि मग कपडे धुवायला गेली. तोपर्यंत आईंनी इकडे 12वीच्या पूजेसाठी नैवेद्याची तयारी केली आणि आमच्यात 12वीला पुरणपोळी असतात, त्याच्यामुळे आईंनी पुरणपोळीचा स्वयंपाक केलेला. बाळाचा हा ड्रेस मी आमच्या इथल्या प्रियाताईंकडे दिलेला आणि त्यांनी एका रात्रीत मला एकदम परफेक्ट ड्रेस स्टिच करून दिला. असा आमचा फॅमिली कॉम्बो रेडी झाला. पण करणने काय हा कुर्ता घातला नाही. नंतर मी माझं आवरलं, बाळाचं पण आवरलं आणि मग आम्ही गेलो पूजेच्या तयारीला. तर आमच्या इकडे पूजेला बाळाची नाळ पुजतात, म्हणजे 12वी पर्यंत तर बाळांची ऑलमोस्ट नाळ पडतेच, मग ती नाळ पण पुजतात. परत त्याचबरोबर बाजरीच्या पिठाचे दिवे आणि सटवाई पण पुजलेली. मग ह्याच्यानंतर मग बाळाला हातात सटवाई घालायची आणि सगळ्यांनी पूजेच्या पाया वगैरे पडलो आणि मग नंतर थोडंफार फोटोशूट केलं. माझा असं समज होता की दुसऱ्या बाळाला कोण एवढं काय बघायला येत नाही किंवा काय भेटवस्तू आणत नाही, पण आतापर्यंतच 12 दिवसापर्यंतच बाळाला 3 अंगठ्या आलेल्या. आणि खरंच सगळे नातेवाईक एवढ्या वेळ काढून मला आणि माझ्या बाळाला बघायला आले, त्याबद्दल खरंच सगळ्यांचं खूप खूप आभार. 12वीची पूजा खूप छान पद्धतीने पार पडली आणि जो नको तो क्षण आला, म्हणजेच की मम्मीला जायचा दिवस आला. मम्मीला खरं तर जायचं नव्हतं, पण मम्मी वर्किंग वुमन असल्यामुळे मम्मीला जॉब तर सोडता येणार नाही, त्याच्यामुळे मग ती वेळ आली आणि मम्मी गेली. मम्मी समोर तर मी काय रडली नाही, पण नंतर मला खूप रडू आलं, कारण की 12 दिवस मी पूर्ण तिच्यावरती डिपेंड होती. रात्री बाळ उठला आणि मी त्याला फिडिंग केल्यानंतर पण ती त्याला घेऊन बसायची आणि आता मला जराशे दिवस अवघड वाटू लागलेले. नंतर मग मी जेवण केलं, पुरणपोळी खाल्ली आणि मी असं काय पाळलं नाही आणि डॉक्टर पण बोलतात की सगळं खायचं, त्याच्यामुळे मी पुरणपोळी खाल्ली. माझ्या बाळाला कसलाच त्रास झाला नाही. आणि नंतरला करणची मावस बहीण भेटायला आलेल्या, मग त्यांना सुद्धा करण हे पेढे आणलेले, जे की मम्मी सोबत सुद्धा पाठवलेले. त्यांनी माझी ओटी पण भरली, त्याच्यामुळे आम्ही विसरलेलो 12वीला ओटी भरायची माझी, पण त्यांनी भरल्यामुळे झालं ते भरून. रात्री बाळाची झाली नाईट शिफ्ट चालू आणि बाळाचे बाबा बोलले की मी उठतो त्याला घ्यायला, आणि तो कसलाच उठला नाही. असा गेला 12वीचा दिवस. चलो बाय.